नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सिटी सायन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज मी आपल्यासाठी जीवशास्त्राचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण इयत्ता 10वीचं प्रकरण आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असणारं हे प्रकरण आहे। असं मी का म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या। इयत्ता 10वी मध्ये 11वी 12वी मध्ये या प्रकरणाचा समावेश आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा ज्या तुम्ही देता त्या स्पर्धा परीक्षेच्या मध्ये प्राण्यांच्या वर्गीकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात। म्हणून त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्राण्यांचं वर्गीकरण हे प्रकरण किती महत्वाचं आहे। म्हणून मला या प्रकरणावर व्हिडिओ करावा असं वाटला आणि म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती पाहणार आहोत, त्यांचं वर्गीकरण कोणत्या संघामध्ये कोणत्या उपसंघामध्ये केलं जातं हे सगळं सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। मला निश्चित खात्री आहे की तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तो व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडेल। चला तर मग आपण पुढच्या भागाकडे जाऊ, प्राण्यांचे वर्गीकरण। हाय फ्रेंड्स, माय सेल्फ संभाजी ठुबे फ्रॉम युनिव्हर्सिटी सायन्स। डियर स्टुडंट, we have studied the plant classification in last year. It helped us to understand the diversity of plants around us. You must be looking varieties of animals around you. Some animals are too small, whereas some animals are too big. Some animals are terrestrial, whereas some are aquatic. Some animals crawl on land, some swim in water, whereas some fly in air. Some animals have scales on skin, whereas some have feathers or hairs. In this way, there is huge diversity among the animals too. According to recent studies, estimated number of animal species on Earth is approximately 7 million. That means we have to remember certain points. If there are millions of species on the earth, for anybody it is impossible to study about each of them in his lifetime. Therefore, we look for similarities among them and classify them into classes to study these different classes as a whole. Thus, classification makes it easy to study the organisms on the basis of certain common characters. Formation of groups and subgroups of animals depending upon similarities and differences among animals is called animal classification. विद्यार्थी मित्र हो, या पृथ्वी तलावर अंदाजे 7 दशलक्ष एवढ्या संख्येनं प्राण्यांच्या जाती आपल्याला दिसून येतात। आणि मग एखाद्या व्यक्तीने जर विचार केला तर या सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करायचा तर या संपूर्ण त्या व्यक्तीच्या जीवन कालामध्ये सुद्धा त्या प्राण्यांचा अभ्यास करणं त्या व्यक्तीला काही शक्य होणार नाही। म्हणून त्या प्राण्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्या प्राण्यांचं वर्गीकरण करणं, त्यांचे वेगवेगळे गट करणं हे महत्वाचं आहे। मग त्या प्राण्यांच्या मध्ये असणारा सारखेपणा किंवा त्याला आपण साम्य म्हणतो आणि असणारा फरक याच्यावर आधारित प्राण्यांचे गट करणं, उपगट करणं त्याला म्हणायचं प्राण्यांचं वर्गीकरण। तर अशा प्रकारचं प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं ते आपण पाहूया। हिस्ट्री ऑफ एनिमल क्लासिफिकेशन। टाइम टू टाइम different scientists have tried to classify the animals. First of all, Greek philosopher Aristotle was the first to perform the animal classification. Aristotle classified the animals according to the criteria like body size, habits, and habitats. Classification proposed by Aristotle is known as artificial method. सगळ्यात सुरुवातीला ग्रीक तत्ववेत्ता जो आहे अरिस्टॉटल यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं। त्यांनी शरीराचं आकारमान, त्यांच्या सवयी, त्यांचा अधिवास यासारख्या मुद्द्यांचा आधार घेतला आणि प्राण्यांचं वर्गीकरण केलं। परंतु
विद्यार्थी मित्र, कालांतरानं काय झालं की वेगवेगळे संदर्भ जे आहेत ते बदलत गेले आणि मग वर्गीकरणाचे मुद्दे जे आहेत ते सुद्धा बदलत गेले. मग अरिस्टॉटल यांनी जे प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं होतं, या वर्गीकरणाला कृत्रिम पद्धती म्हणतात. वर्गीकरणाची कृत्रिम पद्धती म्हणतात, आर्टिफिशियल मेथड म्हणतात. मग हीच आर्टिफिशियल मेथड जी आहे कालांतरानं थिओफ्रेटस किंवा प्लिनी किंवा जॉन रे किंवा लिनियस यासारख्या शास्त्रज्ञांनी सुद्धा याच कृत्रिम पद्धतीचा वर्गीकरणासाठी उपयोग केलेला आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये या कृत्रिम वर्गीकरणाबरोबरच इतर गुणधर्मांचा उपयोग हा केला. मग कोणता गुणधर्म विचारात घेतले गेले ते आपण पाहूया. Later on, natural system of classification was followed. Natural system of classification was based on various criteria like body organization, type of cells, chromosomes, biochemical properties, etc. कालांतरानं वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतीतही सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यावर आधारित ही पद्धती अवलंबून होती. कालांतरानं उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरणाची पद्धत अंमलात आली आणि ही जी पद्धती आहे ही डॉब्स्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा उपयोग करून प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. मग हे जे शास्त्रज्ञ आहेत हे सुरुवातीचे शास्त्रज्ञ आहेत हे डॉब्स्की आणि हे आहेत मेयर. म्हणजे यांनी या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केलेला आहे, वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केलेला आहे. आताच्या कालावधीचा जर विचार केला, रिसेंटली कार्ल हूज हॅज ऑल्सो प्रपोज्ड द ॲनिमल क्लासिफिकेशन. अलीकडच्या काळात कार्ल हूज यांनी सुद्धा प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, काय उपयोग होतील या प्राण्यांचं वर्गीकरण केलं तर? वर्गीकरण का करायचं, काय फायदा होईल आपल्याला या वर्गीकरण केल्याचा? फर्स्ट पॉइंट, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कन्व्हिनियंट. प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीस्कर त्यामुळे होईल. सेकंड पॉइंट, स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम ए ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल्स ग्रुप. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी आपल्याला माहिती मिळेल. नेक्स्ट पॉइंट, इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी आपल्याला क्लासिफिकेशन केल्यामुळं माहिती मिळते. नेक्स्ट पॉइंट, ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरसी. प्राण्यांना ओळखणं त्यामुळं सोपं होणार आहे आणि त्याच्यामध्ये अधिक अचूकता येणार आहे. नेक्स्ट पॉइंट, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला प्राण्यांच्या वर्गीकरणामुळं आपल्याला मदत होणार आहे. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. पुढचा बेनिफिट आहे, पुढचा फायदा आहे, प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला आपल्याला या वर्गीकरणामुळं मदत होणार आहे. लास्ट पॉइंट, इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस एडॉप्टेशन्स शोन बाय ॲनिमल्स. वर्गीकरणामुळं आपल्याला प्राण्यांमधील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकलनाविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं अनुकूलन घडून आलेलं आहे त्याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. प्राण्यांच्या वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती. ट्रॅडिशनली डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स और absence of notochord, the animal kingdom has been divided into two groups. First one,
is non-chordate and second one is chordates. पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे किंवा नाही या मुद्द्याचा विचार करून प्राण्यांचे 2 विभागात वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये पहिला भाग आहे नॉन कॉर्डेट्स, त्यांना आपण म्हणतो असमपृष्ठरज्जू प्राणी, आणि दुसरा भाग आहे समपृष्ठरज्जू प्राणी कॉर्डेट्स. असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागलेले आहेत. ते 10 संघ म्हणजे प्रोटोझोआ, आदिजीवी, रंध्रीय पोरिफेरा, सिलेंटेरेटा किंवा त्याला निडारिया म्हणतात, सप्टेकृमी किंवा प्लॅटिहेल्मिंथिस, त्यानंतर गोलकृमी एस्केल्मेंथिस, वलई ॲनिलिडा, संधिपात आर्थ्रोपोडा, मृदुकाय त्यालाच म्हणतात मोलुस्का, कंटकचर्मी इकायनोडर्माटा, आणि शेवटचा आहे अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी. These non-chordates are classified or divided into 10 phyla. All these are the phyla, and those phyla are Protozoa, Porifera, Nidaria, Platyhelminthes, Esculenthes, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata, Hemichordata. In this manner, animal kingdom is divided into 2 main subkingdoms. Out of these, one is non-chordate, and these non-chordates are again divided into 10 phyla. All these are the phylas, 10 phylas of non-chordates. Next one, chordates. That means समपृष्ठरज्जू प्राणी. They have the notochord. All chordate animals are grouped together in a single phylum, and the name of that phylum is same. That means the chordata. This phylum has divided into 3 subphyla. First one is Urochordata. Second one is the Cephalochordata, and third one is Vertebrata. That means chordata are again divided into 3 subphylums: Urochordata, Cephalochordata, Vertebrata. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत हे सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पुन्हा त्यांचे 3 उपसंघांच्या मध्ये विभागणी झालेली आहे. त्यातली आहे फर्स्ट वन आहे, पहिला उपसंघ आहे युरोकॉर्डाटा, दुसरा आहे सेफेलोकॉर्डाटा, आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. सब फायलम व्हर्टिब्रेटा हॅज बीन फर्दर डिवाइड्स इनटू 6 classes, and these classes are Cyclostomata, Pisces, Amphibia, Reptilia, Aves, and Mammalia. That means all these are the 6 classes of subphylum Vertebrata. Vertebrata या उपसंघाचे 6 वर्गात वर्गीकरण केलेले आहे. ते 6 वर्ग या प्रमाणे आहेत पहा. सायक्लोस्टोमाटा म्हणजे चक्रमुखी त्याला म्हणता येईल, गोल तोंड असणारे चक्रमुखी. दुसरा आहे पायसेस, मत्स्य वर्ग आहे. तिसरा आहे ॲम्फिबिया, उभयचर. तिसरा आहे रेप्टिलिया, सरीसृप. त्यानंतरचा आहे 5वा पक्षी, एव्स. आणि शेवटचा आहे वर्ग सस्तन प्राणी, त्यांनाच आपण म्हणतो मॅमेलिया. विद्यार्थी मित्र हो, हा जो तक्ता आहे हा तोंडपाठ करून ठेवायचा आहे, आणि व्यवस्थित आपल्याला हा तक्ता लिहिता येतोय का, हे जे संघ आहेत, संघ, उपसंघ आणि वर्ग आपल्याला मांडता येतात का, हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हा तक्ता तंतोतंत पाठ करून ठेवा. This system of animal classification was in practice till now. However, nowadays
new system of classification is followed. We will study this new system of animal classification in brief. आतापर्यंत जी आपण पाहिली प्राणी वर्गीकरणाची पद्धती ही आतापर्यंत वापरण्यात येत होती, परंतु सध्या एका नवीनच वर्गीकरणाच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. ही जी नवीन वर्गीकरणाची पद्धती आहे ती आपण थोडक्यात पाहू. न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन वॉज डेव्हलप्ड बाय रॉबर्ट विटाकर. ऑल multicellular animals are included in kingdom Animalia. This system of classification is based upon some criteria like grade of organization, body symmetry, body cavity, germinal layers and segmentation. म्हणजे सध्या रॉबर्ट विटाकर यांची जी पंचसृष्टी पद्धती आहे, रॉबर्ट विटाकर यांनी जी वर्गीकरणाची पद्धती डेव्हलप केलेली आहे त्याला पंचसृष्टी पद्धती म्हणतात. आणि या पंचसृष्टी पद्धतीमध्ये या 5 मुख्य गुणधर्मांचा उपयोग रॉबर्ट विटाकर यांनी केलेला आहे. त्यातला पहिला मुद्दा आपण पाहतोय, पहिला क्रायटेरिया आपण पाहतोय तो म्हणजे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. मग शरीराचं रचनात्मक संघटन कशा प्रकारचे आहे, शरीराची रचना कशा प्रकारची आहे त्याला म्हणायचं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. दुसरा क्रायटेरिया आहे बॉडी सिमेट्री. शरीराची सममिती कशा प्रकारची आहे, शरीराचे किती भाग होतात, शरीराचे किती भाग होतात सारखे, त्याला म्हणायचं बॉडी सिमेट्री, सममिती. तिसरा मुद्दा आहे बॉडी कॅव्हिटी, देहगुहा. देहगुहा किती आहेत, कशा प्रकारची आहे त्याला म्हटले बॉडी कॅव्हिटी. चौथा मुद्दा आहे जर्मिनल लेयर्स, जनन स्तर. जनन स्तर किती आहेत त्यानुसार वर्गीकरण केलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे 5वा सेगमेंटेशन, त्याला म्हणायचं खंडीभवन. यासारख्या मुद्द्यांचा आधार घेऊन रॉबर्ट विटाकर यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर हे जे मुद्दे आहेत विद्यार्थी मित्र हो आपण सविस्तर पाहूया. इज क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट वन इज ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. रचनात्मक संघटन म्हणजे शरीराची रचना कशा प्रकारची आहे. बॉडी ऑफ एनिमल्स इज मेड अप ऑफ सेल्स. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर एनिमल्स many cells are performing different function in their body, while in unicellular animals single cell perform all the functions. विद्यार्थी मित्र हो आपल्याला माहिती आहे की प्रत्येक प्राण्याचं शरीर हे पेशींपासून तयार झालेलं असतं आणि मग जर एक पेशी प्राणी असेल तर एकच पेशी सर्व प्रकारचं कार्य करते आणि बहुपेशी प्राणी असेल तर मात्र सगळ्या पेशी जे आहेत या वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करत असतात. मग या रचनात्मक जे संघटन आहे या रचनात्मक संघटनाचे वेगवेगळे स्तर हे केले जातात आणि या स्तरानुसार आपण त्याची माहिती घेऊया. पहिला जो आहे तो प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. जीवद्रव्य स्तर त्याला आपल्याला म्हणता येईल. मग अशा प्रकारचा जीवद्रव्य स्तर जो आहे तो आपल्याला एक पेशीय प्राण्यांच्या मध्ये दिसून येतो. एक पेशी प्राणी जे आहेत अमिबा आहे किंवा पॅरामेशियम आहे या सर्व प्राण्यांचं शरीर एकाच पेशीपासून तयार झालेलं असतं म्हणून त्याला म्हणायचं प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन, जीवद्रव्य स्तरावरचं संघटन. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे दुसरा प्रकार तो आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. इन मल्टीसेल्युलर एनिमल्स इफ tissue are not formed their body organization is called the cellular grade organization. Example phylum Porifera. मग जर स्पंज सारखे आपण प्राणी पाहिले आपण की ज्यांच्यामध्ये अनेक पेशी तर आहेत पण त्या पेशींच्या पासून उती तयार झालेल्या नसतात परंतु अनेक पेशी बहुपेशी तर आहेत. मग अशा प्रकारचं जे संघटन आहे त्याला आपण म्हणतो पेशी स्तर असणारं संघटन सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. मग जे रंध्रीय संघातील प्राणी आहेत या गटामध्ये येतात, अशा स्तरामध्ये येतात. त्यानंतर पुढचा स्तर आहे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. इन केस एनिमल्स सेल्स कम टुगेदर टू फॉर्म टिश्यू.
अनेक पेशी जे आहेत ते एकत्र येतात आणि त्यांच्यापासून उती तयार होतात. विथ द हेल्प ऑफ विच ऑल द बॉडी फंक्शन्स आर परफॉर्म. सगळी जी कार्य आहेत ही या टिश्यूच्या मार्फत केली जातात. सच एनिमल शो सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल एनिमल्स फ्रॉम फायलम निडारिया. निडारिया या फायलम मध्ये येणारे जे प्राणी आहेत हे अशा प्रकारचा स्तर दाखवतात. सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन जे आहे त्यांच्यामध्ये दिसून येतं ते आपण पाहूया. मग अगोदर निडारियामध्ये असणारा जो हायड्रा आहे, हायड्रामध्ये आपण पाहूया की अशा प्रकारे इथं आपल्याला इथं पेशी दिसत आहेत. पहा, या पेशी अनेक पेशी एकत्र येतात आणि या पेशींच्या पासून आपल्याला इथं उती तयार झालेल्या दिसतात. उती कशाला म्हणायचं की 6 ते 7 पेशींचा समूह की ज्यांची रचना सारखी असते आणि त्यांचं कार्य सुद्धा सारखं असतं, त्यांना आपण म्हणतो उती. तर अशा प्रकारच्या उतीच्या प्रकारचं संघटन या प्राण्यांच्या मध्ये दिसून येतं. त्याला म्हणायचं पेशी उती स्तर संघटन. निडारिया संघातील प्राणी जे आहेत या संघटनामध्ये येतात. पुढचा जो प्रकार आहे ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. इन ह्युमन, क्रेब, frog, different organs are joined together to form organ system that perform specific functions. मग वेगवेगळे जे इतर प्राणी आहेत या प्राण्यांच्या मध्ये विशेषतः मानव आहे किंवा खेकडा आहे किंवा बेडूक आहे यासारखे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये मात्र अशा प्रकारची रचना ही आपल्याला दिसून येते. अवयव स्तर संघटन जे आहे त्यांच्यामध्ये दिसून येतं. उती अवयव स्तर संघटन आपल्याला दिसतं. मग उती अवयव स्तर संघटनामध्ये काय आहे, मग वेगवेगळ्या प्रकारचे अवयव जे आहेत ते वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करतात आणि त्याला आपण म्हणतो अवयव संस्था स्तर संघटन. यामध्ये आपण पाहूया इथं मानवामध्ये असणारे मग पचन संस्था आहे. या पचन संस्थेमध्ये मग लिव्हर आहे, यकृत आहे किंवा लहान आतड आहे, मोठं आतड आहे किंवा या ठिकाणी असणारं जठर आहे. हे सगळे अवयव जे आहेत हे अवयव एकत्र येतात, त्यांच्यापासून पचन संस्था तयार होते आणि अनेक अवयवांच्या पासून तयार होणारं संघटन त्याला आपण म्हणतो अवयव स्तर संघटन. नेक्स्ट क्रायटेरिया फॉर न्यू क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स इज बॉडी सिमेट्री. पुढचा जो वर्गीकरणाचा प्रकार आहे नवीन पद्धतीनुसार तो म्हणजे आहे शारीरिक सममिती. मग शारीरिक सममिती कशाला म्हणायचं? इन इमॅजिनरी सेन्स, इफ बॉडी ऑफ एनी एनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी एक्सिस ऑफ बॉडी, इट मे और मे नॉट प्रोड्यूस टू इक्वल वॉल्स. डिपेंडिंग अपॉन दिस प्रॉपर्टी देर आर डिफरंट टाइप ऑफ एनिमल बॉडीज. काय म्हणता येईल आपल्याला त्याला? प्राण्यांच्या विशिष्ट अक्षातून एखादी काल्पनिक छेद घेतला आणि त्या छेदामुळे जर का 2 भाग होत असतील तर त्याच्यामध्ये सिमेट्री आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जर भाग होत नसतील तर त्याला असिमेट्री आहे किंवा असममित शरीर आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यातला पहिला प्रकार आहे असिमेट्रिकल बॉडी. त्याला आपण म्हणूया असममित शरीर. मग त्याची उदाहरणं आहेत स्पॉन्ज आहे, अमिबा आहे किंवा पॅरामेशियम सारखे प्राणी आहेत. मग असममित का म्हटलेलं आहे इथं? या इमॅजिनरी आपण एखादा ऍक्सिस घेतला तर 2 भागामध्ये यांचं आपल्याला रूपांतर करता येत नाही. कोणताही असा अक्ष आपल्याला घेता येत नाही की जेणेकरून याचे 2 भाग होतील आणि म्हणून त्याला आपण म्हणतोय असिमेट्रिकल बॉडी, असमिमित असणारं शरीर. पुढचा प्रकार आहे radial symmetry. In radial symmetry, if imaginary cut passes through central axis but any plane of the body, it gives 2 equal holes. Any plane passing through central axis can divide or genism into equal holes. That means we can divide the body of that animal by any plane. In this figure, that body of Hydra is
डिवाइड इंटू 2 होल्स इन एनी प्लेन. इथे तुम्हाला दिसेल की हायड्रामध्ये अशा प्रकारचे एक इमॅजिनरी ऍक्सिस आपण घेतलाय आणि या इमॅजिनरी ऍक्सिस मधून आपल्याला या हायड्राचे 2 भाग आपल्याला करता येतात, 2 भाग होतात आणि म्हणून अशा प्रकारची जी सिमेट्री आहे तिला म्हटले रेडियल सिमेट्री. आणखी सुद्धा काही प्राण्यांची उदाहरणं आपल्याला पाहता येईल. यामध्ये हायड्रा आहे, त्यानंतर तारामासा आहे, स्टारफिश आहे. स्टारफिश मध्ये इन केस ऑफ these animals there are 5 different planes passing through the central axis. In starfish 5 planes, and in 5 planes we get 2 holes of that animal. Therefore in radial symmetry we can easily divide that animal in 2 holes. Radial symmetry. Radial symmetry म्हणजे अरीय सममिती. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे बॉडी सिमेट्री मध्ये असणारा तो आहे बायलॅटरल सिमेट्री. बाय मीन्स टू. बायलॅटरल सिमेट्री बाय मीन्स टू, 2 भाग होणं. ओनली 1 प्लेन कॅन डिव्हाइड द ऑर्गॅनिझम इंटू 2 होल्स, ॲनिलिड्स और आर्थ्रोपोड्स. उदाहरणं दिलेली आहेत पहा की एकच अशा प्रकारची लाईन आपण घेऊ शकतो की ज्याच्याद्वारे काय होतं, एकच प्लेन आपण घेतला तर त्या प्लेनद्वारे शरीराचे 2 भाग, समान 2 भाग होतात. देर इज ओनली 1 such imaginary axis of body through which we can get 2 equal holes. And examples, all annelids or arthropod, that means the insects, fishes, frog, birds, human, etc. Here we can easily cut these organisms by a only single plane. Here given a plane. इथं आपण तुमच्या लक्षात येईल की एकच प्लेन घेतला, एका ऍक्सिस मधून शरीराचे 2 भाग हा ऍक्सिस करतो. इथं सुद्धा लक्षात येईल तुमच्या. देन नेक्स्ट क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज द germ layers. How many germ layers are found in embryo? First of all is the diploblastic. Diplo, di means 2. Blast means layer. 2 layers. Cells arranged in 2 embryonic layers, that is external ectoderm and internal endoderm. In this, mesoglia may be present in between ectoderm and endoderm, but it is non-living, right? Therefore all these are the diploblastic. Example of that diploblastics are cylinderates, and these cylinderates also known as the cnidarians. And next one is triploblastic. Tri means 3. 3 layers. 3 layers present in developing embryo, that is the ectoderm, endoderm and mesoderm. Example, chordates. Therefore we understand this concept with the help of figures. Here in these animals, this embryo is the diploblastic. Here outermost is the ectoderm, and here given a pinkish mesoglia, but is non-living, and innermost is the ectoderm. And in triploblastic all these layers are shown in this figure. In triploblastic, if we see next figure, endoderm, innermost is the endoderm here shown, and mesoderm, middle one, and ectoderm, outermost is the mesoderm. In this type, in triploblastic 3 layers, in diploblastic 2 layers. आपल्या लक्षात येईल की या दोन्हींच्या मध्ये कशा प्रकारचे स्तर जे आहे ते दिसून येतात. द्विस्तर आहे का त्रिस्तर आहे त्यावरून आपल्याला सांगता येईल त्या कोणत्या स्तरामध्ये हे जे प्राणी आहेत ते येतात. त्यानंतरचा काही आकृत्या ज्या आहेत त्या आकृत्या आणखी आपण समजावून घेऊया. नेक्स्ट वन इज
This diagram is also diploblast and triploblast. Here all these layers are shown, and middle layer is non-living layer. Though there is a layer shown, but that layer is a non-living. आपल्याला द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय मध्ये फरक आपल्याला समजावून घ्यायचा आहे. द्विस्तरीय मध्ये जरी 3 स्तर इथं दाखवले असले तरी मधला जो स्तर आहे तो कसा आहे, नॉन लिव्हिंग आहे, तो सजीव नाही असं म्हणूया आपण. आणि इथं मेझोडर्म मध्ये तिन्ही लेयर जे आहे ते सजीव असतात. तर इथं सगळ्यात बाहेरचा असणार आहे तो बाह्य, त्याला काय म्हणूया आपण, बाह्य स्तर आहे. बहिर्जनन स्तर आपल्याला त्याला म्हणता येईल. आणि मधला आहे मध्यस्तर. हेच जे स्तर आहेत विद्यार्थी मित्र हो, आपल्याला आणखी काही आकृत्यांच्या द्वारे आपल्याला समजावून घेता येईल. मानवाच्या बाबतीत विचार केला तर मानवाचा जो एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओ मध्ये कशा प्रकारचे हे स्तर आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी लक्षात घ्या, इथे असणारा जो सगळ्यात बाहेर असणारा जो एक्टोडर्म आहे, तो एक्टोडर्म आपल्याला या ठिकाणी निळ्या रंगाने दिसतोय. मध्यभागी असणारा जो मेझोडर्म आहे, मधला स्तर आपल्याला दिसतोय. आणि एंडोडर्म जो आहे, सगळ्यात बाहेरचा असणारा हा एंडोडर्म आहे. मग वेगवेगळे हे जे स्तर आहेत, या वेगवेगळ्या स्तरांच्या पासून मानवाचं शरीर हे तयार होत असतं. वेगवेगळे अवयव जे आहेत ते वेगवेगळे अवयव हे तयार होत असतात. कशा प्रकारचे अवयव हे तयार होतात या आकृतीमध्ये आपल्याला लक्षात येईल. सगळ्यात बाहेरचा जो एक्टोडर्म आहे, या एक्टोडर्म पासून बॉडी आउटर कव्हरिंग म्हणजे आपल्या शरीराचं जी नर्वस सिस्टीम आहे, चेतासंस्था आहे किंवा आपल्या शरीराची त्वचा जी आहे, या एक्टोडर्म पासून ही तयार होत असते. मेझोडर्म जो आहे, मेझोडर्म पासून मसल्स, बोन्स किंवा ब्लड सेल जे आहे या तयार होत असतात. मग यामध्ये आपले स्नायू आहे किंवा हाडं आहेत किंवा रक्तपेशी आहेत, या मेझोडर्म पासून तयार होत असतात. आणि सगळ्यात आतमध्ये असणारा जो एंडोडर्म आहे, एंडोडर्म पासून आपले जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, या सारख्या ज्या संस्था आहेत या एंडोडर्म पासून तयार होत असतात. मग आपल्याला लक्षात येईल की हे ट्रिप्लोब्लास्टिक जे अॅनिमल्स आहेत, या ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल्स पासून प्रत्येक लेअर पासून वेगवेगळे अवयव जे आहेत हे प्राण्यांचे तयार होत असतात. यामध्ये अर्थवर्म सारखा जर प्राणी आपण पाहिला, गांडोळासारखा, तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे ट्रिप्लोब्लास्टिक जे आपल्या 3 लेअर जे आहे ते आपल्याला दिसून येतील. देन नेक्स्ट पॉइंट ऑफ क्लासिफिकेशन इज बॉडी कॅव्हिटी, that is the coelom. Cavity between the body and internal organs is called as body cavity or coelom. शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीस देहगुहा म्हणतात. In case of multicellular animals, during initial period of their embryonic development, body cavity is formed from either मेझोडर्म और गट. जे बहुपेशी प्राणी आहेत, या बहुपेशी प्राण्यांच्या मध्ये भ्रूणावस्थेमध्ये जो मध्य स्तर आहे त्याला आपण मेझोडर्म म्हणतो. या मेझोडर्म पासून किंवा आतड्यापासून अशा प्रकारची देहगुहा ही तयार होत असते. Such type of body cavity is present in animals of phylum Annelida and all phyla coming after Annelida. अशा प्रकारची जी देहगुहा आहे, अशा प्रकारची जी पोकळी आहे, ही जे वलयी प्राणी आहेत किंवा ज्यांना आपण ॲनिलिडा म्हणतो, वलयी प्राण्यांच्या नंतरचे जेवढे काही संघ आहेत, या संघांच्या मध्ये अशा प्रकारची देहगुहा जी आहे, पोकळी जी आहे, ती आपल्याला दिसून येते. इफ that coelom or cavity is present, then that animals are called the eucoelomates. Eucoelomates have coelom, example annelids and chordates, all chordates. म्हणजे अशा प्रकारचे प्राणी जे आहेत त्यांना eucoelomates म्हणतात. eucoelomates जे आहेत हे त्यांना काय म्हणता येईल की सत्य देहगुहा असणारे. eucoelomateला मराठीमध्ये म्हणायचं सत्य देहगुहा असणारे.
मग अशा प्रकारचे जे प्राणी आहेत ते आपण नंतरच्या स्लाइडमध्ये पाहणारच आहोत. त्यानंतरचा गट आहे की असिलोमेट्स, बॉडी कॅव्हिटी इज अपसेट. जे प्राणी असे आहे की ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी जी आहे ती असत नाही. मग असा जो गट आहे, पोरिफेरा आहे किंवा निडारिया आहे किंवा प्लॅटीहेल्मिंथिस आहे, हे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी असत नाही. आणि मधला जो आहे सुडोसिलोमेट्स, की सुडोसिलोमेट्स जे आहे त्यांना मराठीमध्ये फसवी देहगुहा म्हणू आपण किंवा खोटी देहगुहा त्याला आपल्याला म्हणता येईल. नो ट्रू सिलोम ॲज मेझोडर्म इज प्रेझेंट इन स्कॅटर्ड pouches बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म. म्हणजे मध्यभागी आपण वरती जसं पाहिलं की या युसिलोमेट्स मध्ये जसं की आतडं आणि शरीर या दोन्हींच्या मध्ये या मेझोडर्म पासून किंवा आतड्यापासून ही कॅव्हिटी तयार झालेली, ही पोकळी तयार झालेली असते. अशा प्रकारची पोकळी या आतड्यापासून किंवा मेझोडर्म पासून या सुडोसिलोमेट्स मध्ये तयार झालेली नसते. पोकळी असते परंतु ती खोटी पोकळी त्या ठिकाणी तयार झालेली असते, म्हणून त्याला आपण म्हणतो सुडोसिलोमेट्स. मग यांची उदाहरणं जी आहेत ती आपल्याला या पिक्चर्स मध्ये आपल्याला पाहता येईल. आपण अगोदर उजव्या बाजूला इकडं पाहूया. उजव्या बाजूला असणारे जे उदाहरण दिले पहा, युसिलोमेट्स दिलेले गांडोळासारखे जे प्राणी आहेत की जे लय आहेत, यांच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की इथं कॅव्हिटी, इथं सिलोम दाखवलाय पहा, फ्लुइड फिल्ड. ही जी पोकळी आहे या पोकळीमध्ये स्राव जो आहे तो भरलेला असतो. तर अशा प्रकारचे देहगुहा असणारे हा प्राणी आहे युसिलोमेट्स. त्यानंतर पुढचा जर आपण पाहिला तर सुडोसिलोमेट्स या ठिकाणी आहेत पहा, की हे सुडोसिलोमेट्स जे आहेत त्यांची उदाहरणं आपल्याला पाहता येतील की ज्यांच्यामध्ये राऊंड वर्म जे आहेत, गोलकृमी जे आहेत, या गोलकृमीच्या मध्ये अशा प्रकारे जिथं सुडोसिलोम दिसतोय पहा, फ्लुइड फिल्ड, अशा प्रकारे जिथं पोकळी आहे परंतु ही खोटी पोकळी आहे आपण त्याला असं म्हणूया, कारण या मेझोडर्म पासून ही पोकळी तयार झालेली नसते, म्हणून त्याला म्हणायचं सुडोसिलोमेट्स. आणि इकडं असिलोमेट जे आहेत इथं लक्षात येईल आपल्या की या प्राण्यांच्या मध्ये ही पोकळी जी आहे ही पोकळी आपल्याला दिसून येत नाही, त्यांच्यामध्ये सिलोम त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. तर असिलोमेट्स त्यांना म्हणायचं. त्यानंतरचा वर्गीकरणाचा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे सेगमेंटेशन. त्याला आणखी दुसरा शब्द आहे मेटामेरिझम, मराठीमध्ये त्याला खंडीभवन म्हणतात. सेगमेंट्स मीन्स खंड, सेगमेंट मीन्स खंड. If body is externally and internally divided into segments with serial repetition of at least some organs, then phenomenon is called the metamerism. जर अशा प्रकारे ज्या प्राण्यांचं शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलेलं असेल तर अशा शरीराला खंडीभवित शरीर किंवा त्याला प्रत्येक छोटा भाग जो आहे या छोट्या भागाला आपण खंड म्हणतो, सेगमेंट म्हणतो. त्याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण आपल्याला पाहता येईल. अर्थवॉर्म त्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल. मग अशा प्रकारचे अर्थवॉर्म जे आहेत त्या अर्थवॉर्मचे शरीर जे आहे ते वेगवेगळ्या खंडांनी असं तयार झालेलं आपल्याला दिसून येतं, म्हणून सेगमेंटेड बॉडी या प्राण्याची दिसून येते. वर्गीकरण करताना कोणते कोणते क्रायटेरिया वापरले जातात आणि कोणत्या पद्धतीनं प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं याविषयी अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संघ आणि त्यांची उदाहरणं आणि वैशिष्ट्य यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्स.